जय जय रघुवीर समर्थ. समर्थांची मूर्ती पुनरपि जगीही प्रगटली. जनोद्धारासाठी सतत फिरली मेदिनीतली. जयाच्या वास्तव्ये वरद नगरी होय वरदा. मनी त्या चिंतावे सतत भगवान श्रीधरपदा. जय जय रघुवीर समर्थ. नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः. परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. आज चैत्रवद्य द्वितीया. आजच्या दिवशी सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराजांनी आपले प्राणज्योत पंचत्वामध्ये विलीन केली. त्याला 52 वर्ष होऊन गेली. इसवी सन 1973 साली कर्नाटकामध्ये मंगळुरूच्या जवळ वरदपूर नावाचं स्थान आहे. त्याचं मूळ नाव वरदहळ्ळी, पण आता त्याचा विकास बऱ्यापैकी झाला आणि श्रीधर स्वामींचा तिथं आश्रम सुद्धा आहे. तर त्यामुळे त्याला वरदपूर असं नाव मिळालं. आणि आता मोदी सरकारने तिथं विमानतळ पण बनवण्याचं मनावर घेतलेलं आहे. किती कालावधीमध्ये ते बनेल अजून स्पष्ट नाही आहे, पण त्यामुळं वरदपूर नावाचं एक स्थान या ठिकाणी श्रीधर स्वामींनी आपला पांचभौतिक देह हा विसर्जित केला. आणि संत, सत्पुरुष, योगी, सिद्ध, अवतारी ही मंडळी ज्या वेळेला देहत्याग करतात, ती तिथी, तो दिवस याला पुण्यतिथी असं म्हटलं जातं. तो पावन असा दिवस आहे. पुण्यतिथी का म्हणतात? कारण त्यांनी आपलं जीवन भगवन नामाच्या प्रभावाने, साधनेच्या प्रभावाने पवित्र केलेलं असतं. आणि त्या दिवशी विशेष अशी काही साधना जर झाली आपल्याकडून, तर त्याचं विशेष पुण्य आपल्याला सुद्धा मिळतं. आणि म्हणून त्याला पुण्यतिथी असं म्हणतात. दुसरी गोष्ट, संत, सत्पुरुष, महापुरुष देहामधून जेव्हा कार्य करतात तेव्हा त्यांना थोडं बंधन असतं. कारण देहाच्या मर्यादा सांभाळाव्या लागतात. पण जेव्हा ते देहत्याग करतात त्यावेळेला ते या विराट सृष्टीशी एकरूप झालेले असतात. जसं समर्थांनी स्वतः म्हटलं, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परिमी आहे जगज्जीवनी निरंतर. तसं संतांचं जीवन असतं. म्हणून तिथून पुढचं त्यांचं कार्य अधिक विस्तृत, अधिक सूक्ष्म स्वरूपामधलं सुरू होतं. म्हणून सुद्धा ती पुण्यतिथी ठरते. आणि जे स्थान ते निवडतात आपल्या देहपाताचं, ते सुद्धा पुण्यक्षेत्र म्हणून म्हणवलं जातं. बरोबर आहे. तसं चैत्र वद्य द्वितीयेला श्रीधर स्वामींनी 1973 साली वरदपूर या ठिकाणी देह सोडला. म्हणून आज सुद्धा चैत्रवद्य द्वितीय आहे. आपण त्यासाठी आजच्या दिवशी त्यांची पुण्यतिथी साजरी करत आहोत. त्या संदर्भामध्ये थोडंफार त्यांच्या चरित्राकडं आपण पाहूया आणि त्याच्यातून आपण काय ग्रहण करू शकतो आणि त्यांच्याबद्दलची पूज्य बुद्धी आपली कशी वाढवू शकतो याचा थोडा विचार करूया. पत्की नावाचं घराणं मूळचं नांदेडचं, म्हणजे महाराष्ट्रातलं.
पण या घराण्याला एक शाप लागला, तो त्यांच्या पूर्वजांनीच लावला. कारण श्रीधर स्वामींच्या वडिलांच्या काकांनी किंवा त्याच्या आधीच्या पिढीमध्ये त्यांचाच एक पत्क्यांचाच एक पूर्वज जो त्यांच्या वाड्याचं आणि घराचं रक्षण करत होता, नाग रूपामध्ये, त्यालाच पिस्तुलीने उडवलं. आणि स्वप्नामध्ये तो आला आणि म्हणाला की मी तुमचा पूर्वज, तुमचं रक्षण करत होतो आणि तू आज मला मारलंस. मी तुमच्या घराण्याला शाप देतो की तुमचा निर्वंश होईल. आणि तो शाप फार बलवान असा शाप होता. श्रीधर स्वामींचे वडील हे भागानगर मध्ये आले, ज्याला आपण हैदराबाद असं म्हणतो. कारण त्यांचे वडील लहानपणीच वारल्यामुळं काकाच्या घरी त्यांना जाच व्हायला लागला, त्रास व्हायला लागला. आणि त्यामुळं आपल्या थोरल्या भावाबरोबर हे देगलूरचं ठिकाण सोडून थेट हैदराबादला आले. इथं आल्यानंतर एका व्यापाऱ्यांनी त्यांना नोकरीला लावून घेतलं. पण ही मुलं रात्री काय करतात दिवा लावून म्हणून त्यांनी बघितलं, तर ही मुलं थोडासा अभ्यास करताना दिसली. म्हणून त्या व्यापाऱ्याच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रेम जागृत झालं आणि त्यांना शाळेत शिकवायला सुरुवात केली. आणि हे मोठे झाले, त्यांची लग्न लावून दिली. श्रीधर स्वामींच्या वडिलांची पहिली पत्नी अधिक जगली नाही, त्यांना एक कन्या झाली. तिचं नाव रेणुका ठेवण्यात आलं, कारण यांच्या घराण्यामध्ये रेणुका माता ही कुलस्वामिनी, तिचं नाव रेणुका ठेवण्यात आलं. कमलापूरकरांच्या घराण्यामध्ये तिला दिलं गेलं विवाहानंतर. आणि या श्रीधर स्वामींच्या वडिलांच्या पत्नीचा, प्रथम पत्नीचा देहांत झाला. कालांतरानं द्वितीय विवाह त्यांचा झाला आणि कमलाबाई त्यांचं नाव. या अत्यंत साध्वी वृत्तीच्या, लाडचिंचोळीच्या, कर्नाटकामध्ये लाडचिंचोळी हे गाव आहे, तिथल्या या, जे गाव गाणगापुरापासून फार लांब नाही, या ठिकाणच्या या. आणि त्यांना एक थोरला पुत्र झाला, त्र्यंबक त्याचं नाव ठेवलं. काही कन्या झाल्या. श्रीधर स्वामींचा जन्म झाला नव्हता. आणि नेमकं त्यावेळेला त्यांच्या घराण्याचे कुलपुरोहित, त्यांचं नाव मारुती बुवा, हे कुलपुरोहित तिथं आले. त्यांनी त्यांचं घर शोधून काढलं आणि पत्रिका दोघांच्या बघितल्या. आणि पत्रिका बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं, जगाचा उद्धार करणारा पुत्र तुम्हाला होईल, पण त्यासाठी तुम्हाला दत्तप्रभूंना शरण जावं लागेल. म्हणून तुम्ही दोघांनी मिळून गाणगापुरात जावं आणि तिथं जाऊन दत्तप्रभूंची कृपा संपादन करावी. आता कुलपुरोहितांनी सांगितलं, त्या काळामध्ये या कुलपुरोहितांना खूप मान होता. आता हे सगळं भूतकाळातच बोलावं लागतंय, बरोबर ना? अशी स्थिती आहे. यांनी नोकरीमधून रजा काढली. दीर्घकाळ रजा तेव्हा मिळत असत, तेव्हा दीर्घकाळ रजा मिळत असेल. रजा काढली, दोघेही गाणगापुराला गेले. उत्तम दिवस बघितला आणि ब्रह्मचर्य दोघांनी पालन करून व्रत पालनाला प्रारंभ केला. जप करणं, प्रदक्षिणा करणं, तपस्या करणं, साधना करणं, अशा पद्धतीने त्यांनी दीर्घकाळ सेवा तिथं केली. दत्तप्रभू प्रसन्न झाले आणि त्यांनी स्वप्नदृष्टांतांनी सांगितलं, तुमच्या कुळाला जो शाप आहे तो काही मी काढत नाही, तुमचा निर्वंश होणार आहे नक्की, पण कुळाचा उद्धार करेल असा पुत्र मी तुम्हाला देतो, नव्हे मीच अंश रूपानं तुमच्याकडे येतो, असं सांगितलं.
मीच अंश रूपानं तुमच्याकडे येतो असं भगवान दत्तात्रेय म्हणाले आणि म्हटलं मी तुमच्या व्रतावर प्रसन्न आहे आणि आता तुम्ही तुमचा गृहस्थाश्रम भागानगरास परत जाऊन प्रारंभ करा. दोघांनाही पराकोटीचा आनंद झाला. जी साधना आपण करतो त्याचं प्रत्यंतर आल्यानंतर खूप आनंद होतो, तसाच आनंद त्यांना झाला आणि त्यांनी पुन्हा आपला गृहस्थाश्रम प्रारंभ केला. कमलाबाई पुन्हा गरोदर राहिल्या. थोरल्या बहिणींनी त्यांना बोलवून घेतलं आणि लाड चिंचोळीला त्यांना ठेवून घेतलं. दत्त जयंतीच्या दिवशी दत्त जन्मानंतर लगेच त्या गावातील भोगमूर्ती वाजत गाजत यांच्या दाराच्या समोरून जात असताना दत्त स्वरूप असणाऱ्या श्रीधर स्वामींचा जन्म झाला. दत्त जयंतीच्या दिवशी दत्त जन्माच्या लगेच नंतर त्यांचा जन्म झालेला आहे. ते साल आहे 1908. समर्थांचा जन्म झाला इसवी सन 1608 ला. त्याच्या बरोबर 300 वर्षानंतर यांचा जन्म झालेला आहे. बरोबर 300 वर्षानंतर. आणि म्हणून संप्रदायामध्ये असं म्हटलं जातं की समर्थांची मूर्ती पुनरपी जगी ही प्रगटली, जनोद्धारासाठी सतत फिरली मेदिनी तली, जयाच्या वास्तव्ये वरद नगरी होय वरदा, मनी त्या चिंतावे सतत भगवान श्रीधर पदा. असं समर्थांच्या संप्रदायामध्ये मानलं जातं. नूतन समर्थच परत आले की काय असं वाटावं. आणि हा मुलगा वर्णानं पण सावळा होता, श्री विष्णूंसारखा. दत्तांश आहे. आणि कालांतरानं बाळ आणि बाळंतीण दोघंही भागानगरला परत आलेले आहेत. हा मुलगा मोठा व्हायला लागला. त्याला प्रेमाने राजा म्हटलं जायला लागलं. आता त्याचं वागणं राजासारखंच होतं, त्यामुळे त्याला राजा म्हटलं जायला लागलं. अनेक बाललीला आहेत, त्याच्यातल्या 2-3 सांगतो. सगळं एवढं पाऊण एक तासात सांगण्या एवढा छोटा विषय नाहीये. या मुलाला राम नामाची फार गोडी. तसा तो खूप शांतच, पण लहान मुलांचा खट्याळपणा त्याच्यामध्येही होता. राम नामाची याला फार गोडी. आणि त्याला राजा म्हणायचे. ते जिथं राहत तिथे एक मोठी विहीर होती. एक आजीबाई ज्यांना ह्या मुलाचं खूप प्रेम, त्याला प्रेमानं त्या राजा म्हणायच्या. हा मुलगा खेळत असताना म्हणाले, अरे राजा, राजाचं काय काम आहे? ह्यांनी लगेच उत्तर दिलं, प्रजेचं रक्षण करणं आणि पालन करणं. प्रजेचं रक्षण करणं आणि पालन करणं. मग आम्ही तुझी प्रजा नाही का? हो हो, तुम्ही माझी प्रजा आहात. त्या आजीबाईंशी बोलतायत श्रीधर स्वामी. अरे मग आम्हा सगळ्यांना त्या विहिरीवर जायला त्रास होतो. तिथं इतकं मोठंच्या मोठं पोळ आहे मधमाशांचं, आम्हाला त्रास होतो. तुझं लक्ष आहे का? त्यांनी गमतीत म्हटलं, पण ह्यांनी मनावर घेतलं, तुम्ही काळजी करू नका, मी बघतो. आणि हा मुलगा तिथं गेला, इतका मोठा धोंडा घेतला हातात आणि मारला त्या पोळ्यावरती. जसा पोळ्यावरती तो दगड मारला, त्या माशा उठल्या. जसं आपण प्रवचनाला बसल्या बसल्या मनातले विचार उठतात ना, आणि नंतर मग विचारायची पाळी येते की काय सांगितलं मगाशी बुवांनी. काय जाताना हे जरी लक्षात राहिलं की श्रीधर स्वामींबद्दल काहीतरी बोलले तरी मिळवलं आहे. असो, विनोदाचा भाग सोडून देऊ. पण असा तो धोंडा मारला आणि त्या माशा उठल्या आणि सगळ्या अंगाभोवती त्या मुलाच्या फिरायला लागल्या. या मुलांनी काय करावं? श्रीराम जयराम जय जय राम म्हणायचं आणि माशा तोडवायच्या, पायाखाली ठेचून काढायच्या. आणि हा सगळा प्रकार, अवतीभोवती माशा. त्या आजीबाई घाबरली, अरे मी काहीतरी वेड्यासारखं केलं. आता त्या आजीबाईला तिथं जाणं शक्य नाही
आणि ह्याला परत हे म्हटलं तर तो ऐकायला तयार नाही, कारण तो त्याच्या धुंदीत आहे, श्रीराम जय राम जय जय राम. आणि माशांचा संहार सुरू आहे. घाबरत घाबरत त्यांच्या घरी आली त्यांचे थोरले बंधू. आता थोरल्या भावाला मान देण्याची पद्धत जी त्या काळात असायची, त्यानुसार हा राजा आपल्या थोरल्या भावाला खूप मानत असे. अरे त्र्यंबक त्र्यंबक, मी काहीतरी वेड्यासारखं केलं बघ, असं सांगून आजीबाईंनी सगळी गोष्ट सांगून दिली. काय झालं? त्र्यंबक घाबरला. आपला छोटासा भाऊ आहे, इतक्या माशा धावत तो गेला, त्यालाही तिथं जावं ना. आणि हा सगळा प्रकार त्यांनी बघितला. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम. तिथूनच संवाद सुरू आहे. राजा, अरे काय करतोयस? दादा, माशांना राम नामानं मुक्ती देतोय. बघा, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, येतं का लक्षात? राम नामानं त्यांना मुक्ती देतोय. मग त्यांनी समजावून सांगितलं, अरे त्यांनाही जीव असतो, त्यांना दुखत नाही का, त्यांना त्रास नाही होत का? पण ह्या अशा दुष्ट योनीमध्ये राहण्यापेक्षा राम नाम ऐकून मरण पावल्यामुळं त्यांना पुढचा चांगला जन्म मिळणार नाही का दादा? तरी दादानी समजावून, एवढं सगळं सांगत बसत नाही, सांगितलं आणि म्हटलं त्यांनाही जीव असतो, त्यांचं काम त्यांना करू द्या, भगवंताचं काम भगवंत करतो, आपण या भानगडीत पडायचं नाही, आपण चाहण्यासारखं परत यायचं. थोरल्या भावाचं ऐकायचं असतं ना, ठीक आहे तुझी आज्ञा आहे म्हणून परत येतो, असं म्हणून हा छोटासा राजा, त्यांचं नाव श्रीधर ठेवण्यात आलं, हा तिथून परत आला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या मुलाला एकही डंख लागलेला नाही. मग आपण शेगावच्या महाराजांची कथा ऐकलेली आहे. त्यांना पण माशांनी डंख मारून, आता ती वेगळी लीला आहे, ठीक आहे, ती महायोगाची ती वेगळी लीला आहे आणि ही भक्ताची लीला आहे. दोन्हीचा परिणाम एकच आहे, पण स्वरूप किती भिन्न आहे. त्यांना माशी चावली नाही, त्यांना माशांनी चावलं तरी फरक पडला नाही. बरोबर आहे. त्यामुळं रामनामाचा प्रताप किती लहानपणी हे ठसलं असेल त्यांच्या चित्तावर, की रामनामाचं सामर्थ्य काय आहे. अशा अनेक घटना. आणखी एक महत्त्वाची घटना सांगतो, सध्याच्या काळाला ही खूप महत्त्वाची घटना आहे असं मला वाटतं. आणि ती घटना म्हणजे, आता गावाचं नावच कोणतं आहे तुम्हाला कळलं असेल, मग तिथं कुठल्या प्रकारचे लोक असतील हेही कळलं असेल, बरोबर ना? बडे भाई का कुर्ता, छोटे भाई का पजामा, असे वागणारे लोक. काही मित्र या राजाकडे आले. आता हा मोठा झाला होता 5वी-6वी मध्ये. त्याच्याकडे तक्रार घेऊन आले, अरे आम्ही अमुक अमुक अशा त्या मशिदीच्या जवळून जायला लागलो ना, की तिथं ती विशिष्ट मुलं आम्हाला फार त्रास द्यायला लागतात. त्रास देतात, चला मी येतो तुमच्या बरोबर. लगेच पुढं नेतृत्व गुण ज्यांच्यात असतात ना, जाऊ दे की कशाला उगीच, बघतील त्यांचं ते, मला काय करायचं आहे, असले रडके स्वभाव त्यांचे नसतात. त्यांचे प्रश्न सोडवणे आपलं काम आहे, गेलं पाहिजे. म्हणून मीडियावर पण काही काही गोष्टी स्पष्ट बोलल्या पाहिजेत ना. एवढ्या पण स्पष्ट नको की नंतर आत बसून बोलायची वेळ येईल, पण तरी स्पष्ट बोललं पाहिजे. त्यामुळं हा मुलगा तिकडून चालला, त्याचे मित्र मागून नेहमीप्रमाणे त्या डांबरट मुलांनी त्यांच्यावर आक्रमण केलं. यांनी जय श्रीराम म्हणून असा मोठा सोटा काढला आणि बदडायला सुरुवात केली त्या मुलांना. आणि असं एकदम अचानक झालेलं आक्रमण बघून ही मुलं काय पळून गेली. चलो भाईजान भागो भागो करत ही सगळी मुलं धूम ठोकून पळून गेली. तेव्हा यांनी सांगितलं, तुम्ही एकीनं राहा, भगवंतावर विश्वास ठेवा, तो तुमचं रक्षण करेल, असं सांगून त्या मुलांना पळवून लावलं. असं जर प्रत्येक हिंदू वागायला लागला तर नागपूरसारखी घटना परत घडणार नाही, औरंगजेबाची कबर उखडल्या गेल्यानंतर सुद्धा. येते का लक्षात? दादा हा भाग कट करू नका बरं का, चालू ठेवा, घाबरायचं नाही कोणाला. तेव्हा अशा प्रकारे हा मुलगा वाढतोय. एक दिवस आईने त्याला
इंदुरबोधनला नेलं. इंदुरबोधन हे असं ठिकाण आहे जिथं समर्थ रामदास स्वामींचे पट्टशिष्य प्रथम शिष्य उद्धव गोसावी यांचा मठ आहे. आणि समर्थ स्थापित हनुमान सुद्धा तिथं आहे. समर्थांनी स्थापना केलेला हनुमान तो सुद्धा तिथं आहे. असा हा मठात तिथं नेलं आणि समर्थांचं प्रचंड मोठं असं तैलचित्र तिथं होतं. आणि हा छोटा मुलगा 6वी-7वीतला हा त्या तैलचित्राकडे बघतच एकटक राहिला. जणू काही फार जुने ऋणानुबंध आहेत अशा पद्धतीनं तो तिथं पाहतच राहिला. आईच्या लक्षात आलं की मुलाला याची आवड आहे. आणि तिथून त्यांनी विचारलं हे कोण. आणि मग सांगितलं अरे आपण लहानपणी जे मनाचे श्लोक तुला शिकवले तेच हे रामदास स्वामी. अरे मला खूप ओळखीचे वाटतात ग, असं तो मुलगा म्हणतो. हे मला खूप ओळखीचे वाटतात. अरे हे आपलेच आहेत, हे आपलेच आहेत, आपल्या परंपरेतलेच आहेत, हे आपल्या गुरुस्थानी आहेत. मी यांनाच गुरु करणार. हा मुलगा म्हणतो मी यांनाच गुरु करणार. आणि घरी परत येतो. शाप खरा ठरला. त्यांच्या बहिणींचे विवाह झाले, त्या त्यांच्या घरी गेल्या, पण पुरुष संतती एकही टिकली नाही. त्यांचे वडील मरण पावले. वडील मरण पावल्यानंतर थोरला भाऊ सुद्धा मरण पावला. आणि ते आघात त्या माऊलीला सहन झाले नाहीत आणि ती मरणशय्येवर विसावली. या मुलांनी आईची खूप शुश्रूषा सेवा केली. आई आता प्राण सोडणार. ती म्हणते बाळ तू मोठा होऊन फार मोठा महात्मा होणार मला माहिती आहे. काय पालकांमध्ये तेव्हा कॉन्फिडन्स होता हो. आता 40शीचा झाला तरी कळत नाही की हा गृहस्थ राहणार आहे की ब्रह्मचारी राहणार आहे. अशी परिस्थिती आहे सध्या. आणि या छोट्या मुलाला बघून आई म्हणते हा कोणीतरी मोठा महात्मा होणार आहे. त्यालाच सांगतेय तू फार मोठा महात्मा होणार, पण एक काम कर, मला वचन दे की भगवंताबद्दल प्रेम असणाऱ्या स्त्रियांची तू उपेक्षा करणार नाहीस आणि त्यांना सुद्धा तू मार्गदर्शन करशील असं मला वचन दे. असं म्हटल्यानंतर त्या छोट्याशा मुलानं आईला वचन दिलं, हो आई, मी तू ज्या अर्थी म्हणतेस त्या अर्थी मी नक्की महात्मा होणार. आणि तसा झाल्यानंतर मी तू म्हणतोस त्याप्रमाणेच स्त्रियांना सुद्धा मार्गदर्शन करेल. आणि आईनी डोळे मिटले कायमस्वरूपी. मावशीनं या मुलाला आपल्या घरी नेलं, पण मुलाला वेध लागले पुण्याचे. बघा पुण्याचे वेध कुणाकुणाला लागतात. पुण्याचे वेध या मुलाला लागले आणि काहीतरी कारण बरोबर सांगून हुशारच तो पुण्याला आला. अनाथ विद्यार्थी गृहामध्ये वास्तव्य केलं. पण पुणे फार रुचलं नाही, कारण त्या काळामध्ये इंग्रजांचा प्रभाव झालेले शिक्षक फार वाढले होते. त्यांना शेंडी राखणारा आणि जानवं घालणारा मुलगा आवडत नसे. आणि हे मात्र कडक आचार धर्म पाळणारे, भिक्षा मागून राहणारे. वडिलांचे भरपूर पैसे त्यांच्याकडे होते, मावशीनेही काही देऊ केले होते, पण भिक्षा मागून राहायचं. कारण भिक्षाहारी निराहारी असं शास्त्रांनी सांगितलं. ब्रह्मचार्यानं भिक्षा मागून राहावं असं शास्त्रवचन आहे. म्हणून हा भिक्षा मागत असे. त्याचे अनेक अनुभव त्याला आले आणि भिक्षेमुळे मन कसं बलवान होतं आणि भिक्षान्न खाल्ल्यामुळं बुद्धी कशी तरतरीत होते याचा अनुभव त्या मुलाला आला. काही निमित्तानं अनुत्तीर्ण व्हावं लागलं. तिथल्या मुलांची सेवा शुश्रूषा करताना अभ्यासाला वेळ न मिळाल्यामुळं अनुत्तीर्ण व्हावं लागलं. म्हणून नियमानुसार त्या मुलानं ते स्थान सोडलं आणि पुण्यामध्ये असणाऱ्या नृसिंह मंदिराच्या ओवऱ्यामध्ये राहायला लागला. रोज भगवान नृसिंहांना 108 प्रदक्षिणा करणं आणि त्यानंतर त्यांचं वंदन करून त्याचप्रमाणे नेहमीप्रमाणे संध्यावंदन आदी करून नंतर अभ्यास करणं, साधना करणं
हा या मुलाचा क्रम असेल. अशा प्रकारे वागणारा हा मुलगा, याच्याकडं पळणिटकर नावाच्या ब्रह्मचारी गुरुजींचं लक्ष गेलं, जे पुण्यामध्ये होते, हनुमंताचे उपासक. आणि हा मुलगा काहीतरी आगळा वेगळा आहे, अद्वितीय आहे असं त्यांच्या लक्षात आलं. आणि या मुलाशी त्यांनी संवाद साधला आणि संवाद साधून त्याला असं म्हटलं, श्रीधरा, अरे तू कशाला या व्यर्थ शिक्षणामध्ये आपला कालक्षेप करत आहेस? पोट भरण्याची विद्या मिळवण्यामध्ये इतका वेळ खर्च कशाला करायचा? तू असामान्य आहेस, तू महात्मा होण्याच्या योग्यतेचा आहेस. तेव्हा एक काम कर, तुमच्याकडं समर्थांची परंपरा आहे, आता थेट सज्जनगड गाठ आणि समर्थांना आपलंसं करून घे, समर्थांचा हो आणि त्यांच्याकडून उपदेश प्राप्त कर आणि त्यानंतर आपल्या जीवन कार्याला प्रारंभ कर. या मुलाला ते पटलं आणि मित्रांच्या समोर घोषणा केली, मी आता इथून पुढं तेव्हाच पुण्यामध्ये पाय ठेवीन जेव्हा मी आत्मज्ञान प्राप्त करून परत येईन. काय कॉन्फिडन्स आहे! आत्मज्ञान झाल्याशिवाय मी पुण्यात पुन्हा परत पाऊल ठेवणार नाही असं म्हणून दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन केलं. हे खरं सीमोल्लंघन बरं का. म्हणजे प्रपंचाची सीमा उल्लंघन करून परमार्थाच्या सीमेमध्ये प्रवेश करणं, हे खरं सीमोल्लंघन आहे. ते सीमोल्लंघन केलं. बनेश्वरला भगवान शंकरांच्या साक्षीनं समर्थांच्या एका चित्राला समोर ठेवून विधिपूर्वक, समर्थ मला रामनाम मंत्र देत आहेत आणि मी ग्रहण करत आहे अशी भावना करून, श्रीराम जय जय राम अशी भावना करून अनुग्रह प्राप्त केला. अनुग्रह कसे प्राप्त करावे त्याचे वेगळे वेगळे विधी आहेत, त्यातला हा एक प्रकार आहे. आणि हा मुलगा पायी निघाला सज्जनगडावर. सातारा पार करून सज्जनगडापाशी आल्यानंतर उरमोडी नावाची नदी आहे, त्या नदीमध्ये कामजयासाठी बुडी मारली. का? उरमोडी नदी म्हणजे समर्थांनी कामजय प्राप्त केला हे दाखवणारी ती नदी आहे. कारण उर्वशी ही अप्सरा समर्थांचं सत्व पाहण्यासाठी आली असताना समर्थांनी महाभयंकर उग्र वानराचं रूप घेतलं आणि तिला भयभीत केलं. त्यामुळं ती नदीमध्ये परिवर्तित झाली आणि तिचं नाव उर्वशी नदी, मग नंतर तिचं उरमोडी नदी असं नाव पडलं. म्हणून मलाही कामजय, आता हे जन्मजात विजयीच आहेत पण महापुरुष असं कधी स्पष्ट सांगत नाहीत, म्हणून कामजय प्राप्त व्हावा म्हणून त्यांनी तिच्यामध्ये बुडी मारली आणि स्नान केलं आणि सज्जनगड गाठला. 3 दिवस आणि 3 रात्र हा मुलगा समर्थांच्या समाधीपाशी बसून होता, कुणाचंही त्याच्याकडे लक्ष गेलं नाही. दिवस रात्र तिथं बसून होता. आणि ते झाल्यानंतर मग 4थ्या दिवशी जेव्हा लक्ष गेलं व्यवस्थापकांचं, ते म्हणाले इथं असं राहता येत नाही. कारण या मुलाचा संकल्प काय आहे? समर्थांचा साक्षात सगुण साक्षात्कार झाल्याखेरीज मी सज्जनगड सोडणार नाही, हा संकल्प करून गेलेले. आपल्यासारखं नाही, गडावरची खीर खाण्यासाठी जायचं आणि जाता जाता समर्थांना आहात ना जागेवर, ठीक आहे चांगली गोष्ट आहे असं म्हणून परत यायचं. समर्थांचा सगुण साक्षात्कार केल्याशिवाय मी गड सोडणार नाही असा संकल्प करून हा मुलगा गेलाय. आणि त्यांना मग सेवा दिली गेली. समर्थांप्रमाणेच आचार, पहाटे 2:30-3 वाजता उठावं, थोडं जप ध्यान करावं, स्नान करावं. थंड पाण्यानं स्नान बरं, गिझर नाही, हीटर नाही, कशाची सोय नाही. थंड पाण्याने तिथं स्नानाचं जे तळ आहे त्या तिथं स्नान करावं. पहाटे काकड्याची सगळी व्यवस्था करावी. काकडा झाल्यानंतर समाधीचं पूजन आहे, तिथली भांडी वगैरे घासून ठेवावीत. पूजन, समाधीची व्यवस्था, ते पूजन करावं. ते झाल्यानंतर मग थोडी झाडलोट आदी या गोष्टी कराव्यात. हे सगळं झाल्यानंतर पुन्हा स्वयंपाकासाठी सहाय्य करावं. त्यात पुन्हा दुपारच्या वेळेला कोणी येतं का, गडावर कोणी यात्रेकरू येतात का, कड्यावरून बघावं. आणि जर कोणी
वयस्कर येताना दिसले विचारे तर धावत 800 पायऱ्या उतरून खाली जावं. त्यांना म्हणावं, समर्थांनीच मला पाठवलंय, या तुमचं सामान मला द्या आणि अमुक अमुक ठिकाणी वरती तुम्हाला हे सामान मिळेल, मी वरचाच माणूस आहे. बरं, इतकं मधुर बोलणं आणि इतकी अद्भुत शांत मूर्ती, सगळ्यांचा पटकन विश्वास बसायचा आणि ते सगळं त्यांचं जे काही ओझं आहे ते त्यांना दिलं जायचं. हा मुलगा ते ओझं खांद्यावर घ्यायचा, 800 पायऱ्या चालत नाही, धावत वर यायचा. का? समर्थांची सेवा राहायला नको, ठरवलेलं काम, दिलेली सेवा राहायला नको, धावत वर यावं. ते तिथं सामान त्यांचं ठेवावं, जावं, पुन्हा स्नान, पटकन स्नान म्हणजे काय, थेट उडी मारायची, बाहेर यायचं. अंग पुसणं वगैरे प्रकार नाही, थेट उडी मारायची, तशाच ओल्या लंगोटानं बाहेर यायचं. देहावर फक्त लंगोटीशिवाय दुसरं वस्त्र नाही, तसंच बाहेर यायचं, कामाला लागायचं. कुठं घासत आणि पुसत वेळ घालवणार, तेवढा वेळ आहे कुठं आपल्याकडं? बघा, साधना करणारे कसे असतात आणि आपण कसे असतो, नाही का? आपल्याला वेळच वेळ असतो. असं करावं, भोजन प्रसादाची व्यवस्था करावी. जर कुणी थुंकताना दिसलं गडावरती, त्याला काही बोलू नये, फक्त त्याच्या समोर जाऊन झाडू घेऊन ते स्वच्छ करावं ते स्थान. आणि पावित्र्य भंग झालं म्हणून प्रायश्चित्ताचे 1000 गायत्री मंत्र जप करावा. प्रायश्चित्ताचा, रोजचा नाही, रोजचा गायत्री जप 1000 तो वेगळाच, प्रायश्चित्ताचा म्हणून 1000 गायत्री जप करावा अपवित्र कर्म केल्यामुळं. असं करून भोजनाची सिद्धता करावी. भोजन सिद्धी झाल्यानंतर पुन्हा स्नान करावं, माध्यान्ह संध्या करावी, तिथला शिधा घ्यावा, भिक्षा मागावी गडावर. भोजन सिद्धी झाली म्हणून आपण तिथं नाही, गडावरती काही घरं आहेत, आजही घरं आहेत, राहणारे लोक आहेत, तिथं भिक्षा मागावी. त्यांच्याकडून मिळवलेलं अन्न ते पाण्यामध्ये बुचकाळून काढावं आणि ते ओलं असलेलं अन्न ते झाडाला टांगून ठेवावं. मधल्या काळामध्ये संध्यावंदन पूर्ण करून घ्यावं. दुपारच्या रामरायांच्या आणि समर्थांच्या नैवेद्याचा विचार करावा. तो सगळा झाला, ते झाल्यानंतर नैवेद्यपूर्ती झाल्यानंतर मग यावं. तोपर्यंत पाणी निथळून गेलेलं आहे. मग जे काही अन्न, लगदाच म्हणायला पाहिजे, तो ब्रह्मभावानं, अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हणून भक्षण करावं. मग ते भक्षण झाल्यानंतर विश्रांती थोडी दुपारी हवी की नाही? काय हो, ती आपल्याला हवी. ज्यांना भगवंताला भेटण्याची किंवा सद्गुरूंना भेटण्याची घाई झालेली आहे, त्यांना विश्रांती वगैरे हा विषय नाही. त्यांना वाटतं माझी झोप माझ्या आड येते. दुपारच्या वेळामध्ये ध्यानाला बसावं, ध्यान करावं. पेठेतला मारुती सज्जनगडावरती दक्षिणाभिमुख आहे, जिथं त्याच्या समोर श्रीधर कुटी आत्ता आहे, तिथं पेठेतल्या मारुतीच्या समोर ध्यानाला बसावं. आणि ध्यानाला बसल्यानंतर जप करता करता हे नामातीत होऊन जात असत. दुपारचा वेळ एवढा गेला, संध्याकाळची उपासना, गोसेवा, या सगळ्या गोष्टी करून उपासना झाल्यानंतर दासबोध श्रवणाला बसावं. कधी मग नंतरच्या काळामध्ये दासबोध वाचायलाही आहे, जे सध्या गडावर ज्या पद्धतीनं चालतं त्या पद्धतीनं. आणि जे काही ऐकलं ते दिवसभर पूर्ण स्मरणात ठेवावं आणि ते स्मरणात ठेवून काम करावं, सेवा करावी. जे काही काल आपण रात्री ऐकलं दासबोधामध्ये, ते आज दिवसभर त्याचं श्रवण जे केलेलं आहे त्याचं स्मरण करावं किंवा नाम घ्यावं. असं करत सेवा केली. आणि मग रात्री ग्रंथाचा अभ्यास म्हणून थोडा अभ्यास करावा. आणि त्यानंतर रात्री 11, 11:30 वाजता शेजारती वगैरे 9च्या आसपास होणार, ती सगळी झाली की ग्रंथाभ्यास झाल्यानंतर रात्री उशिरा झोपी जावं. आता इतकं दिवसभर काम केल्यानंतर पडता क्षणी झोप लागणार आहे. आणि असं झोपून 11, 11:30 झोपून पुन्हा 2:30 वाजता उठावं. 3, 3.5 तासाची झोप दिवसामध्ये, इतकं काम करून. आणि असं अनेक वर्ष.
अनेक परीक्षा द्याव्या लागल्या, त्या सगळ्या सांगत नाही. काही स्तुतीच्या परीक्षा झाल्या, त्याच्यामुळे हा मुलगा पाघळला नाही. काही विपरीत परीक्षा झाल्या की ह्या मुलाला हाकलूनच इथून द्यायचं, याला राहूच द्यायचं नाही इथं, म्हणून काही लोकांनी चंग बांधला. त्यांचं नाव सांगत नाही, ते पोलीस मधले होते, मुख्य व्यवस्थापक म्हणून ते बदलून आले आणि ते ह्या मुलाच्या मागं लागले. याला हाकलून द्यायचं. काही चांगल्या लोकांच्या मागं कायम काही ना काही कटकट असते बघा, आपल्या दृष्टीनं. त्यांना ती वाटत नाही, त्यांच्या मागं ते लागले. सगळ्यात पहिल्यांदा समाधी मंदिर बंद केलं. समाधी मंदिरात जायचं नाही, समर्थांचं दर्शन घ्यायचं नाही, पूजन करायचं नाही, रामरायाचं दर्शन करायचं नाही. सेवा सगळ्या करायच्या, तिथं जायचं नाही. ते म्हणाले समर्थांची इच्छा, सर्व सेवा करायच्या. समाधी मंदिर बंद झालं म्हणून हा मुलगा काही गड सोडून जात नाही. आता काय करायचं? आता असं ठरवलं, ह्याला अन्न बंद करूया. आता काय करतो? त्याला सांगितलं उद्यापासून तुला इथं अन्न मिळणार नाही. भिक्षा मागून राहायला लागला गडावर. गडावरच्या लोकांना सांगितले भिक्षा द्यायची नाही. त्यांनी भिक्षा बंद केली. गावात खाली जायचं, 800 पायऱ्या उतरून भिक्षा मागायची, ती भिक्षा ग्रहण करायची आणि सेवा करायची. यांना कळेना, 4-5 दिवस झाले याला आपण गडावरचं अन्न बंद केलं, ह्याला मिळतं कुठून अन्न? परळीतल्या गावातले लोक देतात कळल्यानंतर हे पोलीस खाली गेले, गावातल्या लोकांना तंबी दिली, याला भिक्षा कोणी घालायची नाही. आता गडावरचे मोठे मानकरी, मोठे व्यवस्थापक, त्यांचा मान राखायला पाहिजे म्हणून गावकऱ्यांना ह्या मुलाची काहीतरी गडबड आहे असं वाटून त्याला त्यांनी भिक्षा घालायचं बंद केलं. आता काहीच मिळत नाही. तुमच्या आमच्यासारखं असता तर जाऊ दे, समर्थांची इच्छा दिसत नाही आणि समर्थ तर सगळीकडेच आहेत. गडावर थोडीच फक्त त्यांनीच सांगून ठेवलेलं आहे मी जगज्जीवनी निरंतर, राईट? तेव्हा आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊ आणि साधना करू, समर्थ आपल्याला तिथं प्रसन्न होतील. काय जे संत सत्पुरुष असतात ना, ते आपल्या एवढे हुशार नसतात, लक्षात घ्या. कळलं का? तर काय बोलायचं आता? ह्या मुलांनी काय करावं? पण निर्धार नावाची जी गोष्ट असते ती अशी असते, हा देह पडेल पण मी समर्थांचं दर्शन झाल्याशिवाय सज्जनगड सोडणार नाही. हा निर्धार महत्वाचा आहे. ह्या मुलानं तसंच उपाशी राहावं. रानमेवा खावा. आपल्याला सुकामेवा आवडतो, हो ना? सुकामेवा, आणि एकादशी वगैरे आले तर तेच आठवायला लागतं, सुकामेवा वगैरे. ह्यांनी रानमेवा खावा. ते काळ्या रंगाची छोटी छोटी अशी मण्यासारखी असतात बघा फळं, असं ना, किंवा करवंद थोडं मोठं असतं, असं 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 त्यांनी खावं. आणि मग अचानक कुणीतरी यावं, ओ वा घ्या ना पेलावर दूध घ्या. आता हा आला कुठून, हा कोण माणूस, काही कळायचं नाही. दूध प्यावं, कुठून आला? समर्थानेच पाठवला त्याला. आणि अशा प्रकारे राहिला हा मुलगा. इतकी साधना करून जेव्हा हे प्रमुखांना कळलं, ते चाफळला राहत असत. गडाची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्यांनी गडावर येऊन त्या व्यवस्थापकाला हाकलून दिलं आणि पुन्हा यांची समाधी मंदिर आणि भोजनाची व्यवस्था उत्तम पद्धतीनं सुरू झाली. उत्तम सुरू झालं त्याचा आनंद नाही, आणि विपरीत काहीतरी घडलं याचं दुःख नाही. असं जीवन जगणारेच महात्मा बनतात. तुमच्या आमच्यासारखे आहे तिथंच राहतात, तिथं लक्षात. आणि असं करता करता, अरे ह्या मुलानं चालताना लोकांना दिसत असे ओल्या रंगाच्या ओलसर पावलाचे रक्ताचे ठसे ज्या अर्थी दिसत आहेत, श्रीधर या बाजूने गेलेला आहे. टाचा फुटत असत, रक्त वाहत असे, त्या मुलाचं इकडं लक्ष नाही. नंतरच्या काळात तर लोकांना असं दिसायला लागलं, श्रीधर 2 दिवस दिसत नाही, कुठे गेला? मग कड्यावर कुठून तरी लांबून दिसायचं, हा तिथं ध्यानाला बसलेला आहे.
आणि बाजूला 2 वाघ छानपैकी बसलेले आहेत. त्या वाघांना घालवायचं का ह्याला बोलवायचं? मग काहीतरी करून वाघांना हुस 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 करून लांबून एकदम 200-500 फूट लांबून, मग ते वाघ पण काय कटकटाय राव असं म्हणून बिचारे निघून जायचे. इतकी शांती ह्यांच्याजवळ बसून मिळते. पण हे वाघ बिचारे निघून जायचे. आता वाघ निघून गेले म्हटल्यानंतर मग हे लोक गडावरचे कसे बसे घाबरत जायचे तिथं, आणि नाही ना बाबा कोणी वाघ वगैरे असं बघून हलवून उठा श्रीधर बुवा उठा, चला जायचंय वरती आपल्याला. हो का, चला वरती, असं म्हणून त्यांची साधना वाढत गेली. समर्थांनी त्यांना एकदा नव्हे तर 3दा दर्शन दिलेलं आहे. पहिली 2 दर्शनं झाली, तिसरं दर्शन फार विशेष दर्शन. आणि हे विशेष दर्शन म्हणजे दास नवमीच्या दिवशी या श्रीधर बुवांना गडावर येऊन अंदाजे 2.5 वर्ष झाली होती. कारण दसऱ्याला ते आलेले, बरोबर ना? दसरा हा अश्विन महिन्यात आहे आणि दास नवमी येते ही माघात येते, बरोबर. अशी 3-3.5 वर्ष झालेली त्या दास नवमीच्या रात्री एकांतामध्ये समर्थांच्या जवळ बसावं म्हणून हा मुलगा तिथे जाऊन बसतो. अंदाजे वयाचा 21-22 वय आहे. हा मुलगा जाऊन बसतो आणि मध्यरात्री त्या समाधीतून धवल प्रकाश प्रकट होतो आणि तो प्रकाश समर्थ रामदास स्वामींचं रूप धारण करतो आणि मस्तकावर हात ठेवून त्या मुलाला अनुग्रह प्राप्त होतो. श्रीराम जय राम जय जय राम. साक्षात हा खरा अनुग्रह. बरं, तुम्ही समाधीपासून घेतला असेल, पादुकांपासून घेतला असेल, हे जे काही अनुग्रह आहेत ते खरे अनुग्रह नाही. याला सरसकट आपण अनुग्रह हा शब्द वापरतो, त्या ठिकाणी तो ठीक पण आहे असं म्हणू आपण. पण खरा कोणता? आपले जे उपास्य आहेत, मग ते भगवान असतील, देवी असेल किंवा सद्गुरू असतील, जे कोणी आपले उपास्य आहेत त्यांनी प्रकट होऊन मला तो अनुग्रह, मग तो स्वप्न दृष्टांतातून असेल किंवा प्रत्यक्षातून दिलेला असेल, तो खरा अनुग्रह. बाकी काय म्हणायचं? मी नाम घेतलंय म्हणायचं. मी गोंदवल्याला जाऊन महाराजांकडून नाम घेतलेलं आहे, सज्जनगडावर जाऊन मी समर्थांकडून नाम घेतलेलं आहे असं म्हणायचं. अनुग्रह हा शब्द आपण तरी शाण्या लोकांनी वापरायचा. च्या वतीनं जे मिळालंय तो काही अनुग्रह नाही, त्यांनी साक्षात द्यायला पाहिजे, बरोबर ना? त्यांनी साक्षात द्यायला पाहिजे. त्यांच्या वतीनं कोणीतरी दिला, नाम घेतलं म्हणायचं, ठीक आहे. म्हणून आणि आज्ञा झाली आता गडावर न राहणे, दक्षिणेत जाऊन धर्मसंस्थापनेचे कार्य करणे, अशी आज्ञा झाली आणि समर्थ पुन्हा त्या समाधीमध्ये निघून गेले. परमानंद झाला. गुरूंची आज्ञाही प्राप्त झाली, अनुग्रहही प्राप्त झाला. त्या रात्री निघाले आणि दक्षिण दिशेला सांगितलं. सज्जनगडाला एकच द्वार आहे, पूर्व दिशेला. आपल्या डोक्यात विचार पण नाही येणार दक्षिण दिशेला जायचं म्हणजे पूर्वेच्या द्वाराकडून जायचं नाही, दक्षिणेकडचा कडा उतरून जायचं. रात्री अंधारामध्ये उद्या सकाळी जातो, हे आपले विचार सगळे येते लक्षात. आणि दक्षिणेकडचा कडा अत्यंत खोल असा आहे. मध्ये अनंतबुवा रामदासी, ज्यांचं फार मोठं नाव नंतर झालं, धाराशिवला त्यांचा मठ आजही आहे, ते त्यांचे सहपाठी मित्र ते म्हणाले, अरे श्रीधर आत्ता कुठे चालायस? हळूच कानामध्ये सांगितलं, समर्थांचं दर्शन झालं, साक्षात्कार झाला, दक्षिणेकडे जायची आज्ञा झाली. बरोबर, थांब रामदासी माणसांना असे नुसतं जायचं नाही, थांब म्हणून ते धावले. स्पेशल रूम नाही बरं, ओवरीमध्ये त्यांचं बोचकं जिथं ठेवलं असेल तिथं पटकन हस्तलिखित दासबोध काढला अनंतदास रामदासींनी. तो धावत आणून दिला आपल्या मित्राला, म्हणाले, हा दासबोध तुझ्या जवळ ठेव, म्हणजे समर्थच आपल्या जवळ आहे तसं वाटेल. आणि तो दासबोध घेतला आणि अंधारामध्ये भय नाही का, ज्यांनी आज्ञा दिली ते सांभाळतील. आज्ञा कोणी दिली? समर्थांनी. दक्षिणेकडे जा. आता माझं रक्षण करायची जबाबदारी कोणाची? समर्थांची, ते सांभाळतील. आणि कडा उतरून खाली गेले. महाराष्ट्रातला काही भाग दक्षिणेकडचा, सातारच्या दक्षिणेकडे असणारा, तिथून जात कर्नाटकमध्ये प्रवेश केला.
इथंही हीच पद्धती, संध्याकाळपर्यंत जायचं, जास्ती करून एकांताचा मार्ग पकडायचा आणि जिथं बुद्धी होईल त्या दिशेनं दक्षिण दिशेकडे जायचं. अमुक गावातच जायचं, अमुकच ठिकाणी जायचं असं काही नाही, तिकडं जायचं. आणि नेमकं त्या काळामध्ये गोकर्ण महाबळेश्वराला अष्टबंध ही सेवा करण्यासाठी हे जातात. तिथं अद्भुत सेवा करतात, शिवांचा प्रसाद प्राप्त करतात. आणखी दक्षिणेला सिरसी वगैरे या भागामध्ये गेले. अनेक कथा आहेत, त्या सगळ्या सांगता येत नाही, एखादी कथा सांगतो. पुढं शिगेहळ्ळी नावाचं एक स्थान आहे, आज सुद्धा तिथं मठ आहे. तिथे फार मोठे योगी संन्यासी वृद्ध श्रीधर स्वामींच्या काळात तेव्हा होते, त्यांचं नाव शिवानंद स्वामी. हे योगी संन्यासी ह्यांचं लक्ष या मुलाकडे गेले, इतके प्रसन्न झाले, खरं सांगायचं तर या तरुणाच्या प्रेमातच पडले. असा अद्भुत हा युवक होता. आणि ते म्हणाले, अरे बाबा, माझ्याकडची योग विद्या इतकी आहे, पण देण्यास पात्र असा कोणी नाहीये, मला असं वाटतं मी तुला योग विद्या देऊ का. आता देणारा पात्र आहे, घेणाराही पात्र आहे, पण श्रीधर स्वामींचं उत्तर आहे का. ते म्हणाले, तुम्हाला मला द्यावं वाटलं ह्यातच माझी धन्यता आहे, पण मला क्षमा करा, जे काही मी मिळवेन ते माझ्या समर्थांकडून मिळवेन. त्यांनी मला द्यावं, त्यांनी जर आज्ञा दिली शिवानंदांकडून ही विद्या घे, मी घेईन, अन्यथा ते जे देतील त्याच्यात मी संतुष्ट आहे. कशी गुरुनिष्ठा असायला हवी, हे गुरुनिष्ठेचं अद्भुत उदाहरण त्यांनी दाखवलं. नंतरच्या काळामध्ये त्यांचा देह इतका हलका झाला की ध्यानावस्थेमध्ये ते तरंगत 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 असे वर जात असत. त्यांच्यासाठी विशेष गुहा निर्माण करण्यात आली, शिवानंद स्वामींनी ती करून दिली. शंकरानंद स्वामी नावाचे त्यांचे शिष्य होते, ते दोघे मोठे योगी चांगले आहेत म्हणून दोघांसाठी स्वतंत्र आजूबाजूला गुहा बनवून दिल्या आणि दोघं तिथं ध्यानाला बसत आणि दोघंही तरंगत तरंगत वर जात असत. एकदा शिवानंद स्वामी, श्रीधर स्वामींना तेव्हा स्वामी हे पद नव्हतं मिळालं, कारण संन्यास झाला नव्हता, ब्रह्मचारी होते. दक्षिणेमध्ये त्यांना श्रीधर साधू म्हटलं जायचं आणि आपल्याकडं श्रीधर बुवा म्हटलं जायचं. तेव्हा आणि शिवानंद स्वामी तर वयाने अधिकार खूप मोठा असल्यामुळं त्याला श्रीधर असंच हाक मारत असत. एक दिवस त्यांच्याकडे पाहिलं आणि शिवानंद स्वामींच्या मुखातून शब्द बाहेर पडले, श्रीधरा, तुझ्यामध्ये वैष्णवी कला आहे, म्हणजे भगवान विष्णूंचा अंश तुझ्या, आता दत्त अवताराच आहे म्हटल्यावर वैष्णवी कला असणारच आहे, तो अंश तुझ्यामध्ये आहे. आता कालांतरानं ही विकसित होईल, ती किती विकसित होईल, त्याच्यातून जगाचा किती उद्धार होईल हे एकट्या भगवंताला माहिती आहे. आणि भविष्यामध्ये तू धर्मध्वजाची स्थापना करशील, असं शिवानंदांच्या मुखातून बाहेर पडलं. तेव्हा ते फिरत फिरत अशा गप्पा मारत चालले होते. फिरत कुठं, आपण बाजारात फिरतो, ते जंगलात फिरत होते. तिथं फिरताना हे चाललं असताना एक मोठी काठी त्यांच्या जवळ होती. ते म्हणाले, तो धर्मध्वज स्थापन होईल तेव्हा होईल, आत्ताच धर्मध्वजाची स्थापना करतो, म्हणून तीच काठी भूमीमध्ये त्यांनी रोवली. झाला धर्मध्वज स्थापन. त्याचा अर्थ काय, मी धर्मस्थापनेसाठीच निर्माण झालेलो आहे आणि धर्मस्थापना करणं हेच माझं दायित्व, उद्दिष्ट जीवनाचं आहे. या भावनेनं पुढचं त्यांचं सगळं जीवन त्यांनी व्यतीत केलं. अनेक संत सत्पुरुषांचे आशीर्वाद प्राप्त झाले, अनेक महापुरुष त्यांना सन्मान देऊ लागले, अनेक विद्या त्यांना नंतर प्राप्त झाल्या. 1942 साली अशाच एका दसऱ्याच्या दिवशी त्यांनी चतुर्थाश्रम स्वीकारला. समर्थ परंपरेमध्ये चतुर्थाश्रम नाहीये, ब्रह्मचार्याची गादी आहे, ब्रह्मचर्य आश्रम आहे आणि गृहस्थाश्रमी लोक आहे, पण चतुर्थाश्रमी कोणी संन्यासी नाहीये. म्हणून गडावरती पत्र पाठवून समर्थांचा कौल घ्या म्हणून सांगितलं. मला अशी अंतःप्रेरणा होत आहे की मी संन्यास घ्यावा, पण आपले सद्गुरू समर्थ आहेत, त्यांची अनुज्ञा असायला हवी. आणि समर्थांचा कौल मिळाला, संन्यास घ्यावा असं समर्थांचा कौल आहे असं उत्तर आलं आणि श्रीधर स्वामींनी संन्यास घेतला. तेव्हापासून त्यांना परमहंस परिव्राजकाचार्य
सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज असं म्हटलं जायला लागणार. पुढं आसे तू हिमाचल अनेक वेळेला भारताचं परिभ्रमण केलं, अनेक लोकांचे प्रश्न सोडवले, अनेक देवी देवतांवर जे काळा जादू करणारे किंवा दुष्ट प्रयोग करणारे लोक असतात, दुर्जन, त्यांच्या प्रभावामुळे अनेक देवस्थानं जी बंद पडली होती तिथं जाऊन त्या त्या देवस्थानांना जागृत करणं, त्या त्या देवतांमध्ये त्या त्या लुप्त झालेल्या कला प्रकट करणं, अशी कामं श्रीधर स्वामींनी केलेली आहे. सज्जनगडावर तर त्यांनी अनेक दुष्ट शक्तींचं निराकरण केलेलं आहे. एक संवाद पण त्यांचा ब्रह्मचैतन्य महाराजांच्या बरोबर आहे. ब्रह्मचैतन्य महाराजांनी 1913 साली देह सोडला, त्यांचा 1908चा जन्म आहे. तर 3-4 वर्षात बालपणी झालेला त्यांचा संवाद नाहीये. स्वामी झाल्यानंतर श्रीधर स्वामींना प्रेरणा झाली, त्याच्यावरून ते जेव्हा गोंदवल्याला गेले तिथं रात्री समाधीमध्ये त्यांचा संवाद झाला आणि समाधीतून महाराज प्रकट झाले आणि त्या दोघांचा दीर्घकाळ संवाद चालला. तो सगळा पडद्या आड आहे, कारण आपण त्याला पात्र नाहीये समजून घ्यायला. पण धर्मस्थापनेच्या संदर्भातच तो सगळा संवाद झाला. एक शेवटचं वाक्य ऐकवल, ते वाक्य म्हणजे महाराजांचं एक वाक्य आणि स्वामींचं, श्रीधर स्वामींचं एक वाक्य. श्रीधर स्वामी म्हणाले, इतकं सगळं आहे पण मी काय करू, रामरायांनीच पायात साखळदंड घालून ठेवलेले आहेत. रामरायांनीच पायात साखळदंड घालून ठेवलेले आहेत, म्हणून फार काही मला करू दिलं जात नाही, कारण रामरायाचीच इच्छा नाहीये. हा एक स्वामींचं वाक्य ऐकवलं आणि महाराजांचं वाक्य ऐकवलं, म्हणून तर आम्ही समाधीस्थ झालो. म्हणून तर आम्ही समाधीस्थ झालोय. महाराजांचं वाक्य ऐकलं, त्यानंतर संवाद संपला आणि मग श्रीधर स्वामी पुन्हा समाधीतून बाहेर आले. आता असा एक संवाद आपल्याला कळला. अशा किती महात्म्यांशी किती काय काय संवाद झाले आणि काय झालं हे आपल्यासारख्या पामर जीवांना कळणं शक्य नाही. ते त्यांच्या त्यांच्या स्तरावर त्या गोष्टी घडत असतात. म्हणून महायोगी जे महात्मा पुरुष असतात त्यांच्या त्यांच्या स्तरावर ते कार्य करत असतात. पावसचे महाराज जे आहेत आपले स्वरूपानंद स्वामी, हे क्षेत्र संन्यासी आणि श्रीधर स्वामी परिव्राजक संन्यासी, दोघं संन्यासी पण आचार भिन्न. ह्यांनी स्थान सोडायचं नाही आणि ह्यांनी एके ठिकाणी राहायचं नाही. सज्जनगडावर श्रीधर स्वामी आले ते कळल्यानंतर पावसच्या महाराजांनी पत्र लिहून त्यांना बोलवून घेतलं आणि पत्र लिहून बोलवून घेतल्यानंतर जेव्हा श्रीधर स्वामी तिथं पोहोचले, पुन्हा एकांतात सगळी वार्ता आहे, सगळं आपल्याला माहिती नाही जे काही आहे ते. आणि त्यानंतर श्रीधर स्वामी तिथून निघालेले आहेत. पण श्रीधर स्वामींनी देह सोडल्यानंतर 74 साली पावसच्या महाराजांनी देह सोडला. त्यावेळेला जी संजीवन समाधी देण्याची आवश्यकता असते त्याची विद्या श्रीधर स्वामींनी सज्जनगडावर असणारे समर्थ सेवा मंडळाचे मारुती बुवा यांना दिली होती. त्यांना बोलवून घेण्यात आलं पावसला आणि त्यांच्या हस्ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली पावसच्या महाराजांना ही संजीवन समाधी देण्यात आली. कारण श्रीधर स्वामींच्या समाधीच्या वेळेला सुद्धा हे मारुती बुवा तिथं होते. ती 73 सालची आहे. डिव्हाइन लाईफ सोसायटीचे शिवानंद स्वामी हिमालयातले, चिन्मय मिशनचे चिन्मयानंद स्वामी, आनंदमयी मा, नंतर धर्मसम्राट करपात्रीजी महाराज जे आता असणाऱ्या अनेक शंकराचार्यांचे गुरु, सद्गुरू किंवा परमगुरु आहेत. रमण महर्षींसारखे सत्पुरुष, योगी अरविंदांसारखे महात्मा आणि असे अनेक थोर महापुरुष, या सगळ्यांना श्रीधर स्वामींबद्दल पराकोटीचा आदर आणि प्रेम होता. इतका त्यांचा विलक्षण अधिकार होता. अनेक कथा सांगण्यासारख्या आहेत. चाफळचं जे राम मंदिर जे बिघडलं, कारण प्रचंड मोठा असा भूकंप झाला
त्यानंतर मफतलालांकरवी करून घेण्याचं काम श्रीधर स्वामींनी करून घेतलं. आत्ताचं जे चाफळचं राम मंदिर आहे ते स्वामींच्याच कृपेनं मफतलालांच्या मदतीनं हे करून घेण्यात आलेलं आहे. श्रीधर स्वामींनी दक्षिण भारतामध्ये विशेष करून प्रचार प्रसार केला. तुम्हाला त्या भागामध्ये घरोघरी स्वामींचे फोटो दिसतील. आणि आमच्या स्वामींचे गुरु कोण? सज्जनगडचे रामदास स्वामी, म्हणून तिकडचे लोक सज्जनगडावर येतात. ज्याप्रमाणे समर्थ स्वतः चाफळला फार राहत नसत का, मी चाफळला राहिलो तर माझ्या रामरायांकडे जायच्या ऐवजी माझ्याकडे लोक येतात आणि रामरायाची मर्यादा सांभाळली जात नाही, त्याचं महत्व राहत नाही. म्हणून समर्थ हे चाफळला नावापुरते असत पण कुठल्या तरी घळीत जाऊन दडत असत. अगदी तसंच श्रीधर स्वामी सुद्धा गडावर यायच्या वेळेला इतकी काळजी घेत रात्री अपरात्री गडावर येत असत. का? लोकांना कळूच नाही मी गडावर आलोय. पण कुठून तरी बातमी 4 दिवस 6 दिवसानंतर लीक होत असे आणि ती बातमी एकदा पसरली की श्रीधर स्वामी गडावर आले की दुसऱ्या दिवसापासून गडावर हजारो लोकांच्या रांगा सुरू. मग ते 4-6 दिवस तिथं थोडे राहायचे, एकांत भंग होतो. आणि मुख्य म्हणजे गुरूंच्या स्थानाचं महत्व ते टिकवलं पाहिजे, म्हणून पुन्हा एखाद्या रात्री गुडूप होऊन जात असत, गडावरून पळून निघून जात. साधूंचं जीवन किती अवघड आहे बघा. नो प्रायव्हेट लाईफ, आणि किती सांभाळायला लागतं सगळं. अशा पद्धतीनं धर्मस्थापनेचं अद्भुत कार्य केलं. रामरायांच्या अखंड समर्थांच्या अनेक आज्ञा सदैव होत असत आणि त्या आज्ञांचं पालन करत श्रीधर स्वामी अचानक, मी उद्यापासून एकांतात जात आहे, मी पुढच्या आठवड्यापासून मौनामध्ये जात आहे, असं अचानक घोषणा करत असत. कारण भगवंताच्या तशा आज्ञा त्यांना होत असत, समर्थांच्या आज्ञा होत असत आणि आज्ञा झाली रे झाली की एकांतात जायचं. एक कथा सांगतो आणि थांबतो. ती म्हणजे चिकमगळूरला असताना एकांत मौनयुक्त त्यांचा होता. दत्ताबुवा रामदासी सातारचे हे त्यांच्या सेवेमध्ये होते आणि सेवेमध्ये असताना 2 खोल्यांचं घर, त्याच्यातील आतल्या खोलीमध्ये श्रीधर स्वामी मौनामध्ये साधन करत असत, ध्यानधारणा करत असत. त्याच्या दारावरती चिकाचा पडदा लावलेला असे. बाहेरची जी खोली ती रिकामी ठेवायची आणि त्या खोलीच्या दाराच्या बाहेर आल्यानंतर जी ओसरी आहे तिथं सेवेकऱ्यांना म्हणजे त्या दत्ताबुवांनी बसायचं आणि मग 1-2 तासांनी सतत आत जायचं. मुख्य खोलीत तर जायचंच नाही, पडद्याच्या अलीकडंच तिथं काही फळं, दूध वगैरे ठेवलेलं असायचं. का? स्वामींना काहीतरी मध्ये भूक लागेल, तहान लागेल, पाणी ठेवलेलं असायचं आणि ते ग्रहण करतात की नाही बघायचं. थंड दूध झालं असेल तर परत न्यायचं, गरम करून परत आणायचं. फळं संपली असतील तर ती दुसरी फळं तिथं आणून ठेवायची, ही त्यांची सेवा होती. असं करताना एकदा त्या भिंतीच्या जवळ ते गेलेले असताना आणि ती फळं बदलत असताना एकदम आतून त्यांना मंजूळ ध्वनी ऐकू आले. श्रीधर स्वामी तर एकटे एकांतामध्ये आहेत, मग त्यांच्याशी बोलतोय कोण आतमध्ये? बरं, आत जायची आज्ञा नाही, त्यामुळं आत जाता येत नाही. आता हे कुतूहल मोठं लागलं आणि संस्कृत मधला कुठला तरी श्लोक नमः शांताय वगैरे असं काहीतरी कानावर पडला. त्यांनी हे लक्षात ठेवलं, बाहेर आले. आता स्वामींनी काही सांगितलं नाही मी इतक्या दिवसांनी बाहेर येणार आहे. त्यांनी ते बाहेर आल्यानंतर कळलं, हा आता त्यांचा एकांत संपला. हा संपला, पुढचा कधी सुरू होणार माहिती नाही. कधीतरी एकांत संपला, ह्यांनी लक्षात ठेवलं होतं. स्वामी बाहेर आले. थोडं स्थिरस्थावर झाल्यानंतर विचारलं, स्वामी अमुक अमुक तिथीला, तारखेला नाही बरं, श्रीधर स्वामी तारखेत बोलायचं नाही, हां तिथीला, अमुक अमुक तिथीला या प्रहरी मी सेवेला तिथं आलेला असताना आतून नमः शांताय असं काहीतरी मला ऐकायला मिळालं, तुमच्याशी हे कोण बोलत होतं? श्रीधर स्वामी हसले, म्हणाले, अरे तुला ते ऐकू आलं का? बर 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 ठीक आहे. नाही बरं ठीक आहे ते झालं, पण कोण होतं ते आणि सांगा मला. तेव्हा स्वामी म्हणाले, अरे देवी देवता सुद्धा एक प्रकारचे जीवच आहेत, त्यांना सुद्धा मुक्त व्हावं असं वाटतं, पण त्यांना स्वर्गात सद्गुरू कोण भेटणार?
म्हणून मला सद्गुरू मानून ते इथे येतात, सूक्ष्म रूप धारण करतात, माझ्या भोवती फेर धरतात आणि माझी स्तुती सद्गुरू रूपात करतात. आणि ती करताना ज्या ज्या काही वेगळ्या वेगळ्या स्तुती करतात त्यातली एक स्तुती तुला ऐकू आली. कारण अन्य स्तुती अशरीरी वाणी नसतात, त्या आपल्याला कुठे ऐकू येतात. अशरीरी वाणीची स्तुती आता अधिकार असेल तर ऐकू येणार, पण ज्या अर्थी तुला ही स्तुती ऐकू आली त्या अर्थी हा मंत्र माणसाला देण्यास योग्य आहे. आणि म्हणून तो 32 अक्षरांचा मंत्र जो सुरुवातीला आपण म्हटला, नमः शांताय दिव्याय सत्य धर्मस्वरूपिणे स्वानंदामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः, हा जो मंत्र आहे हा मंत्र श्रीधर स्वामींनी दत्ताबुवांना सर्वप्रथम दिला आणि नंतर तो स्वामींनी इतरही अनेक जणांना दिला. या मंत्राचं वैशिष्ट्य असं आहे, इथं श्रीधर शब्दाचा अर्थ फक्त देह म्हणजे श्रीधर स्वामी एवढाच नसून मोक्षरूपी श्री धारण करणारे सद्गुरू असा त्याचा अर्थ आहे. म्हणून अन्य संप्रदायातील किंवा अन्य श्रीधर स्वामीं व्यतिरिक्त अन्य कुणाला गुरु मानणारे लोक सुद्धा हा मंत्र जसाच्या तसा म्हणून आपल्या गुरुची कृपा संपादन करू शकतात. पण तिथं श्रीधर शब्दाचा अर्थ त्यांचे सद्गुरू असा होतो का, तर मोक्षरूपी श्रीला धारण करणारे असे माझे जे कोणी सद्गुरू आहेत ते सद्गुरू. आणि ही व्याख्या आम्ही शास्त्रात बघून केलेली नाही आहे, श्रीधर स्वामींनी स्वतः सांगितलेली ही व्याख्या. हा श्रीधर यातला कोण आहे, तर तो सद्गुरू रूपामध्ये आहे. म्हणून तसं म्हटलं तर हा श्रीधर स्वामींचा मंत्र आहे आणि तसं म्हटलं तर हा सर्वांचाच असणारा हा मंत्र आहे. ज्याला जीवनामध्ये उद्वेग आहे, त्रास आहे, शारीरिक असो मानसिक असो, अस्थिरता आहे, अशांतता आहे, त्यांनी जर हा मंत्र जपला तर त्याला निश्चित शांततेची प्राप्ती होते. जर चांदीच्या भांड्यामध्ये शक्य नसेल तर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून हात आपला त्याच्यावर ठेवून जर 108 वेळा किंवा त्याच्या आवृत्तीच्या रूपामध्ये हा जर मंत्र म्हटला तर त्याला तीर्थत्व प्राप्त होतं आणि ते पाणी तीर्थ म्हणून तुम्ही पिऊ शकता. त्यानं अनेक आधिव्याधी जाऊ शकता. असे श्रीधर स्वामी यांनी आपलं कार्य संपन्न होत आहे असं मानून वयाच्या अंदाजे 65व्या वर्षी 1973 साली आजच्या दिवशी देह सोडला. चैत्र द्वितीयेला सकाळी 8:45च्या आसपास. आणि वरदपूरमध्ये त्यांची मोठी समाधी आहे, भूगर्भ समाधी त्यांना देण्यात आली. सज्जनगडचे अनेक लोक तिथं तत्कालीन म्हणजे पहिले कार्यवाह बिवलकर, नंतर मारुती बुवा, मुंबईचे काणे हे त्यांचे शिष्य आणि अन्य कर्नाटकातील अनेक भक्तगण तिथं होते आणि त्यांनी त्यांना भूगर्भ समाधी दिली. त्याआधी श्रीधर स्वामींनी मागं म्हटल्याप्रमाणे धर्मध्वजाची स्थापना केली आहे. तो धर्मध्वज तुम्ही वरदपूरला जाऊन पाहू शकता. आणि तिथं श्रीधर तीर्थ निर्माण केलं. ज्याप्रमाणे समर्थांनी शिवरायांची तहान भागवण्यासाठी एक धोंडा बाजूला केला आपल्या कुबडीनं आणि कुबडी तीर्थ निर्माण झालं, तसं श्रीधर स्वामींनी सुद्धा जगाच्या कल्याणासाठी श्रीधर तीर्थ निर्माण केलं. त्याच्यामध्ये जर तुम्ही स्नान कराल, त्याचं पान कराल तर तुमच्या आधी व्याधी नष्ट होतात असा अनेक श्रद्धाळूंचा अनुभव आहे. आणि महाराष्ट्रामध्ये समर्थांचं कार्य जोरात पुढे चालावं यासाठी या श्रीधर स्वामींनी त्यांच्या प्रेरणेनं सज्जनगडावर 1950 साली 9 जानेवारी या दिवशी श्री समर्थ सेवा मंडळ याची स्थापना झाली. त्याची अनौपचारिक नाव समर्थ सेवक मंडळ असं पूर्वी होतं, पण औपचारिक नामकरण नंतर समर्थ सेवा मंडळ सज्जनगड असं झालं. आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक कार्य, भिक्षाफेरीसारखी, कीर्तनासारखी, कथांसारखी किंवा मोठे यज्ञ याग असतात असे, दासनवमीसारखे कार्यक्रम, श्रीधर स्वामी पुण्यतिथीसारखे कार्यक्रम, असे मोठे मोठे कार्यक्रम देशोदेशी होत असतात, शिबिरं होत असतात. हे सगळं कार्य सुद्धा श्रीधर स्वामींच्या आशीर्वादानंच समर्थ सेवा मंडळ करत असतं. अशा प्रकारे हे महात्मा देहामध्ये अवतीर्ण होतात आणि देहातून तिरोहित होतात. त्यांना तसं म्हटलं तर जन्मही नाही
आणि त्यामुळे त्यांना मृत्यूही नाही. पण त्यांची पुण्यतिथी जर आपण अंतःकरणपूर्वक साजरी केली, त्या दिवसाचा उपयोग करून आपण जर आपली साधना वाढवली, तर त्यांचं नक्कीच प्रत्यंतर आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही, एवढंच म्हणतो. आणि त्या शांत स्वरूप असणाऱ्या श्रीधर स्वामींचं स्मरण करून आपण आपलं पुढचं पारमार्थिक जीवन उज्ज्वल करूया, आणि ते करण्यास त्यांचे पूर्ण आशीर्वाद आम्हाला प्राप्त व्हावेत अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.